मंगेश साळुंके पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. यस अंपायर. पहिलं पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईक एंडला बॅटर कृष्णा शेट्टी आणि सचिन सावंत अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. मंगेश साळुंके तयार. पहिलाच बॉल, शॉर्ट बॉल, फटका फसलाय आणि जेल टिपलाय. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. खाते उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडला नाहीये आज कृष्णा शेट्टीनं. आणि इकडे मात्र निराश मानेनं परतावं लागेल. पहिला धक्का भेटलाय कनक इलेव्हन पांडुप टीमला आणि डीजे पोपेटा कळंबोली संघाची स्वप्नवत सुरुवात मात्र पाहायला मिळते. मंगेश साळुंकेला मात्र मिळाली ही गोल्डन विकेट. शॉर्ट बॉलवर विकेट पडली. हा बॉल होता, हा पिचवर पडलेला बॉल, परंतु इकडे मात्र मिसकूट झाला तो स्ट्रोक कृष्णाचा. नवीन बॅटर नागेश शेट्टी मैदानाच्या आतमध्ये. शेट्टी आउट झालाय, आता शेट्टी आतमध्ये चाललाय. मंगेश साळुंके गोल्डन विकेट त्याला मिळाले. पहिलाच बॉलवर मोठा हादरा दिलाय डीजे पोपेटा, दिगंबरजी पोपेटा ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. मोठा अडथळा दूर केलाय मित्र पडेल. पहिल्याच बॉलवर मंगेश साळुंके तयार. फुल टॉस होता, कट केले बॉल, चाललाय शॉर्ट थर्डमॅनला बीट कर बॉल. दीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावन करता. का तर उघडलं जाते या चौकारांना. 4 रन धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना टीमची टोटल 4 वर. फुल टॉस होता. लढावं लागेल कृष्णा विना आता मात्र कनक इलेव्हन भांडुपला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. ओ यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलं या चेंडूला. नागेश शेट्टीनं 6 धावां करता षटकार. दहा धावा धाव फलकावर. जरा स्पीडअप करत राहा. चांगला ड्राईव्ह हलक्या हाताने एवढंच मात्र कव्हर्सला ढकललंय. सिंगल मिळेल. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट नागेश शेट्टीच्या माध्यमातून. टीमची टोटल 11 वर 11 रन्स ऑन बोर्ड. सचिन सावंत आता मात्र स्ट्राईक एंडला येतील. मंगेश साळुंके लेफ्ट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. तर स्पीडअप करत राहा प्लीज. हो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रॉपर कनेक्ट करता आला नाहीये. चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. निर्धाव. 40+ तालुका ओपन आपल्याला पाहायला मिळतो आज या लढतीतील. आजच्या दिवसामधील विजेता संघ पहिल्या दिवशी जो संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला होता त्या संघाच्या विरोधात खेळेल. नाही कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मंगेश साळुंकेचा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर कनक इलेव्हन भांडुप संघ. 1 गडी बाद 11 धावा. स्पीडअप करत राहा कळंबोली टीम, आपल्याकडे वेळ फार कमी आज.
पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला चाललाय, वेगवान स्ट्रोक आहे, बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबेल. 4 धावा करता चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर कार्डवर 15 धावा रामा महानवर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. कळंबोली मधील एक नामवंत गोलंदाज, गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं, ओपन क्रिकेट मधून सुद्धा आपण पाहिलं. रॉयल कळंबोली संघाचं नेहमीच पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला पहिलं षटक टाकायचं. यस अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली मैदानामध्ये. तेजस्वी मात्रे रामाचा हा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्सिव्हचा वापर करण्यात आला होता. कोणतंच कनेक्शन नाहीये. डॉट बॉल निर्धाव छोटीची सांगता. 15 ऑन बोर्ड. 15 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. दुसरं षटक सुरू आहे रामा महानवर. रॉयल कळंबोली कालच पनवेल प्रीमियर लीग जिंकले. मनीष शर्मा त्या संघाचा मुख्य खेळाडू होता. इकडे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ पॅटवर दिला होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलं या बॉलला. 6 धावांकरता षटकारानं टोटल जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. ओ नागेश शेट्टी यावेळेस मात्र स्विच हिट करतोय. भिरकावलंय बॉलला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सो सरळ 6 धावांकरता रामावर मात्र हल्ला चढवलाय. काय फटका होता. लाजवाब शॉट ऑफ द डे आपण म्हणूया. अप्रतिम फटका, कलात्मक फटका पाहायला मिळाला. स्ट्रॉंग आहे. रिव्हर्स स्विच झाला अचानक वेगवान गोलंदाजीच्या समोर आणि त्यानंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला. स्कोर मूव्स टू 27 नाव. 27 धावा धाव फलकावर. 4 चेंडू संपलेत रामाचे. 16 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. राऊंड स्टंप्सला आला यावेळेस मात्र. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नागेश शेट्टीच्या पॅट मधून येतोय. सलगचा हा 3रा षटकार. गोलंदाजा रामाची अक्षरशः पिसं काढली सध्याच्या घडीला. 3 षटकारांचा मार जेवढा जोरात टाकतोय तेवढा जोरानं मात्र सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा धाडला जातोय हा चेंडू. आणि त्याचमुळे मात्र भरभक्कम धावसंख्या सध्याच्या घडीला उभी राहिले. ती कनक 11 भांडुपची 33 धावा धाव फलकावर. ओ यावेळेस मात्र बॉल पाहूया हवेमध्ये आहे. फॉलो थ्रू मध्ये चेल टिपलाय. 3 षटकार चढवले होते परंतु पुढच्या बॉलवर मात्र बाद केले रामा मानवरनं. फलंदाज नागेश शेट्टी. महत्वाचा धक्का असेल कनक 11 भांडुपसाठी. 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत धावसंख्या 33 असताना.
मनीष शर्मा, तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तुषार शर्मा चला स्पीडअप करा तिला. सचिन सावंत आणि बंटी अशी जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. मनीचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चॉप केला होता. इकडे मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या 34 वर 34. किंजल ट्रॉफी आदर्श स्पोर्ट चषक 2025 एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू फुल लेंथ. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आउटसाइड ऑफ स्टंप सबूत ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. एक धाव. थोडस आता मात्र धावसंख्येवर कंट्रोल पाहायला मिळते. 3 षटकारांचा खेळ पाठीमागच्या ओव्हरमध्ये झाला होता, परंतु त्यानंतर मात्र थोडं थांबवलं जाते ते डीजे पोपेटा कळंबोली या संघाकडून. सोडून दिला होता हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. 36 धावा. आमची जग्गाबाई सांगडे त्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. हो, यावेळेस मात्र अपील पाहायला मिळाली होती. लाऊड अपील. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करण्यात आला होता. तो बॅटला अगोदर लागला आणि त्यानंतर मात्र पाहायला लागला असेल. परंतु गोलंदाजी स्मार्ट होते आतापर्यंत. मोठे स्ट्रोक खेळू दिले नाहीयेत विशेषतः या ओव्हरमध्ये. आणि त्याच वेळी जे गरजेचं होतं, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा आल्या होत्या आणि असं असताना मात्र एखादं चांगलं षटक घेणं फार गरजेचं होतं. आणि तेच षटक आता मात्र तुषार शर्माच्या माध्यमातून. मनीष शर्मा आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का लागलाय. बंटी परतलाय. कमाल षटक राहिले ते मनीष शर्मा. अर्थात तुषार शर्माचं धावा दिलेल्या नाही आहेत फारशा या ओव्हरमध्ये. सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये फक्त 5च धावा आल्यात. रितू नवीन बॅटर रितू. 33 धावा होत्या 2 ओव्हरमध्ये. पहिल्या 5 बॉलमध्ये 4च धावा दिल्यात. कमालीचं षटक हाताळलं मनीष शर्मानं. या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा दिल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 37 धावा. 37. आता 4थ्या ओव्हरमध्ये तरी धावा काढाव्या लागतील कारण केल्यावर मांडुबला. सुरुवातीला असं वाटत होतं 55-60च्या आसपास ही धावसंख्या जाईल, परंतु आता मात्र मनीने थांबवलाय हा धावफलक. 4थं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल संतोष बदने. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त अष्टमिलू खेळ केला होता. आता मनीष शर्मानं चांगलं षटक टाकल्यानंतर शेवटचं षटक सुद्धा जर चांगलं आलं तर नक्कीच धावा सुद्धा आटोक्यामध्ये राहतील. तेच करायचं आहे मदनेला. धावफलक 50च्या खाली ठेवायचा आहे.
जेणेकरून दुसऱ्या सत्रामध्ये लक्ष्यांचा पाठलाग मात्र करता येऊ शकेल. ओ यावेळेस मात्र मधनेच्या षटकाची सुरुवात मात्र झाली ती एका मोठ्या फटक्यानं. 6 धावा. षटकार. भव्य स्वागत झालंय संतोष मधने यांचं. सुपर स्ट्रोक सचिन सावंत. सलामीला आलेला फलंदाज आता मात्र जबाबदारी घेताना दिसतो या डावाची. टीमची टोटल 43 या आकड्यावर 43 रन्स ऑन बोर्ड. मध्य तयार. स्क्वेअर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र. राम धावता त्या ठिकाणी डीप पॉइंटला पोहोचले तोपर्यंत मात्र 2 धावा. थ्रो चांगला जरूर केला होता परंतु तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट झाली. 45-45. 4 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या सत्रामधील. त्यानंतर मात्र टार्गेट सेट केलं जाईल परंतु टार्गेट किती असेल कारण की भांडूपचं पाहावं लागेल. मधने चेंज ऑफ पेस धीम्या गतीने टाकला होता बॉल. ओळखला आणि त्याला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. 6 धावा. षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं कनक इलेव्हन भांडूप संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 3 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. मनीनं कमबॅक करून दिलं होतं मागच्या ओव्हरमध्ये. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं होतं. सुरुवातीला जो वारू कनक इलेव्हन भांडूपचा उधळला होता त्या वारूला लगाम घालण्याचं कार्य मनी शर्माने केलं होतं. परंतु संतोष मधने शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र थोडासा मागणा ठरतोय. मधनेचा हा चेंडू यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रत्युत्तर. बॉलला पाठवलं डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावांकरता. कलात्मक फटका. चौकार. $55 रन्स ऑन बोर्ड. 55 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. मधने थोडासा मागणं ठरतात. ओ फुल टॉस होता. सावंतनं खेचलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. संतोष मधनेलाच खेळावा लागेल आता मात्र. या ओव्हर मध्ये मात्र भरपूर धावा चेपल्यात आतापर्यंत. 61 धावा धाव फलकावर. चोवीस धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्या. 24. ओ यावेळेस मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक घेण्याचा प्रयत्न. बॉल टप्प्यानिशी सीमा पार होतोय आणि अक्षरशः पाहायला गेला तर गोलंदाजाची धुलाई केले. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र संतोष मधनेवर जो केलेला हल्ला प्रखर हल्ला होता. या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा मोजल्या त्या संतोष मधनेनं. आणि पहिल्या इनिंगची समाप्ती अखेर धावफलकावर कनक इलेव्हन भांडूप संघाची धावसंख्या 65 धावा. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 66 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते कनक इलेव्हन भांडूप समोर. त्या मंचावर आदरातिथ्य केलं जाईल. आदरणीय DG पोपेडा साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती तेजसजी मात्रे यांना करतोय. पोपेडा साहेब आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी मध्ये. तर पोपेडा साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय.
चला भांडूप डूप क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या. भांडूप 66 धावांचे लक्ष ठेवण्यात आलंय आणि पाहूया कशा रीतीनं मात्र या लक्ष्याला सामोरं जाणार. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आवाज निखिल सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच दीपकजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. चांगलं समालोचन आजच्या खऱ्या अर्थानं दिवसामध्ये त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. ती प्रचंड मेहनत त्यांच्या देखील माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच किंजर स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2025 साठी केली जाते. कौतुकास पात्र कामगिरी आहे. तुमचा समालोचक मित्र निखिल पडते पुनश्च एकदा आलो तुमच्या भेटीला. चलतोय मैदानाच्या वरती सांगितलं काय जाते इथे 66 धावांची गरज आहे ती म्हणजे कळंबोळी या संघाला एका बाजूला भांडुपा एका बाजूला कळंबोळी अगदी आपण पाहतोय एकमेकांचे चांगले मित्र आहेत परंतु मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर आहेत ना प्रतिस्पर्धी म्हणून कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. तिसरा एकदिवसीय सामना चालू आहे दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारत हा सामना आपण पाहतोय. दक्षिण आफ्रिका फलंदाजी करते 223 वरती 5 फलंदाज तिथे बाद झालेत. IPLचं ऑप्शनाची वेध देखील सर्वांना लागले गेलेत. येत्या 16 डिसेंबरला आपण पाहतोय 2026 IPL पर्वाचं ऑप्शन देखील अगदी अबुधाबीमध्ये तिथे घेतलं जाईल. कोणते नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, कोणते नवीन फलंदाज असतील, कोणते नवीन गोलंदाज असतील, वैभव सूर्यवंशीची निवड केली जाणार का, नवीन कोणते गोलंदाज आपण पाहतोय सिलेक्ट तिथे केले जाणार, असे कित्येक प्रश्न सर्वांनाच पडले. तत्पूर्वी मैदानाच्या वरती उतरूया. 66 धावांची गरज. द्वितीय सत्रातला हा दुसरा सामना आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना आपण पाहतोय. 66 धावा समोरा तो म्हणजेच मनीष शर्मा संतोष अशी जोडी बॉलिंग ट्रॅक वरती शॉट ऑफ रनअपच्या माध्यमातून पंचांचा इशारा. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. ग्रीन सिग्नल. मीनेश तयारा. पहिला चेंडू अगदी खोलात टाकला. चेंडू बाकपटच्या रिझर्व मध्ये ट्रॅव्हल करतोय तिथे एकही धाव नाही. टाळ्या वाजवल्या जातात. अगदी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी ऍज अ बॅटर म्हणून
चांगली फलंदाजी भांडूप या संघाने देखील केली. तिथे अगदी सचिन आणि नागेशची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी केली आहे. 65 धावांपर्यंत मजल मारलंय या संघाने. 66 धावा केल्या जाणार का? राईट अबाउट द विकेट. त्यावेळेस हा चेंडू उडवलाय. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय. तिथे 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू गॅदर देखील केला जातोय. फेकी होईल तिथपर्यंत 2 धावा धाव फलकावरती. 2 धावा आल्या धाव फलकावरती. आपण पाहतोय 2 धावा, पहिल्या 2 धावा श्री गणेशा होतोय धाव फलकावरती आणि या 2 धावा सर्व काही सांगून जातात. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं आपल्याला इथे पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या माध्यमातून कशा प्रकारे हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेरच्या दिशेने बल्ले प्राप्त करत असणारा डॉट चेंडू निघालाय. टाळ्या वाजवल्या जातात. बघा भांडूप ते पनवेल हे अंतर आम्ही का कापलंय ना? आम्ही जिद्दोजहद कशासाठी करतो? आमचा प्रामुख्याचा फलंदाज जिथे बाद झाला होता कृष्णा शेट्टे, परंतु तदनंतरचा येणारा सचिन आणि नागेशची फलंदाजी, अफलातून फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली मैदानाच्या वरती. आणि त्याच्या जोडीनं हा संघ अगदी 65 धावांपर्यंत मजल मारू शकला. 66 धावांचं एक मापक असं आव्हान समोर ठेवलंय कळंबोली या संघाच्या समोर. खोलात टाकलेला, खोदून काढलाय अक्षरशः. तिथे डीप मधून प्रोटेक्शन, पेट्रोलिंग चांगला आहे. फेकी होईल. शूट केलंय तिथून का धावेसाठी. चांगला थ्रोआ, चांगलं पेट्रोलिंग, चांगलं बॅकअप, असं सर्व काही भांडूप या संघाकडून पाहायला मिळतंय. परंतु इथे कळंबोली हा संघ कुठे देखील मागे हटणार आहे. डीजे पोपेटा कळंबोली हा संघ मैदानाच्या वरती कनक 11 भांडूप या संघाच्या विपक्ष खेळत असताना आपल्याला पाहायला देखील इथे मिळतोय. आहा, या वेळेचा मोठा फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडू खाली येतोय, अडवणूक करतोय. तिथपर्यंत फक्त 2 धावा. 2 धावा आहेत. या 2 धाव्यानिशी धाव फलकावरती धावा झाल्यात 5 धावा. 5 on scorebook where loss of none. First over in a progress from Minesh Patil from Bhandup team here. Fantastic cricket atmosphere. Kinjal Trophy 2025. चांगलं आपण पाहतोय अगदी वातावरण सजलं गेलंय या सामन्यासाठी. या चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाणार अजूनही प्रलंबित आहे सर्व काही. 15 दिवसांची क्रिकेटची स्पर्धा. हा टोक्रशिंग यॉर्करचा इथे प्रयत्न, परंतु लोअर फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू अगदी फुलर लेनचा होता. चेंडू डीप मध्ये फेकला गेला. प्रोटेक्शन तिथे मिळालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा आल्यात 6 धावा. 6 ओनली 6 असं सांगावं लागते. येणारे 18 चेंडू असतील. सामना जिंकण्यासाठी आहे ना 60 धावांची गरज आहे. अजून किती? 60 धावांची गरज आहे. या 60 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार, कशा प्रकारे या धावांना रोख लगावला जाणार, याच्याकडे आपल्याला आता जवळून पाहावं लागेल. 60 धावा अजूनही जर पाहायला गेलं ना तर 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू आणि 60 धावा. प्रतिषटक पाहायला गेलं तर 20 ची सरासरी राखावी लागणार आहे. आणि ती राखली जाणार का? एका बाजूला कनक 11 भांडूप हा संघ अगदी आजच्या दिवसामध्ये मन जिंकतोय रसिक मायबाप प्रेक्षकांची. चांगली फलंदाजी असेल, चांगली गोलंदाजी असेल आणि नक्कीच आपण पाहतोय भांडूप विभागाला बिलॉंग्स करणाऱ्या ॲज अ मेन लीडर म्हणून कृष्णा शेट्टे सर या संघाचं लीडिंग करतात. आणि त्यांचा पुत्र अर्थातच अंडर 16 मध्ये त्याची आपण पाहतोय निवड झाली. तो आज रणजी ट्रॉफी देखील तिथे प्रस्ताव करतोय खेळण्यासाठी. ऑल द बेस्ट असेल चॅम्प. व्हेरी वेल डन. वळूया मैदानाच्या वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू अगदी पाकवटच्या मध्ये पळतोय. मिळणार नाहीये. आलेला हा नशिबाचा येतोय चौकार. 4 धावा. 4 धावा आल्यात या चेंडूवरती. अगदी जर जवळून या चेंडूला पाहायला गेलात ना मैदानाच्या वरती काय घडलं. मैदानाच्या वरती अगदी अफलातून गती होती, परंतु त्या गतीला कुठेतरी रोख लगावण्याचं काम अगदी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून केला जाण्याचा मानसी प्रयत्न, परंतु प्रयत्नांमध्ये तितकंसं यश आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर आल्या या 4 धावा. म्हणजे दफलकावरती 10 धावा झाल्यात पूर्ण. अजूनही 56 धावांची गरज आहे. 17 चेंडू 56 धावा. 17 चेंडू आणि 56 धावांची गरज.
66 धावांचं आव्हान आहे समोर आहे संतोष आणि मनीष शर्मा. मोठा फटका कृष्णाच्या डोक्यावरून त्याला टाटा बाय बाय करत चेंडू सीमा पार फरार. अलाय हा तडाखे बंद षटकार. 6 धावा आल्यात. हा षटकार खूप काही सांगून जातो. फलकावरती 16 धावा आणि अगदी 66 धावांची गरज असताना मैदानाच्या वरती जिद्दोजहद केली जाते. जसा चेंडू रडार मध्ये आला तसा फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. परफेक्ट मिडल केला बॅटला. 6 धावा 16 धावा झाल्या फलकावरती. अगदी संतोषच्या बॅट मधून आलेला हा मोठा तडाखे बंद फटका आता हे करावं लागणार आहे. आता आक्रमकतेची भूमिका मैदानाच्या वरती घ्यावी लागणार आहे. कारण का मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. परंतु क्रिकेटच्या पटलावरती उतरल्याच्या नंतर खेळीन तर फटकेशी नाही तर उपाशी असं स्वतःला सांगावं लागतं आणि खेळावं लागतं. क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये एग्रेशन पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये स्लेजिंग पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये कट्टू आणि कंजूस वृत्ती देखील पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. यावेळेचा हा फटका बॅकवर्डच्या रिजन मध्ये फाईन खेळलाय. रूम मिळालाय. तिथे चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. अलाय हा अजून एक चौकार. 4 धावा आल्यात. फटका चांगला आहे. आता आक्रमण चालू झालंय. आता मोठमोठे फटके मैदानाच्या वरती बघा. 3 चेंडू शाहिद यांना फेकले आणि खर्च केल्यात 14 धावा. फलकावरती धावा 20 लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. कंजूस वृत्ती मैदानाच्या वरती गोलंदाज मिनेशच्या माध्यमातून दाखवली गेली आणि मुंबई क्रिकेट आहे याच्यासाठीच ओळखलं जातं. ही एक खेळाडू वृत्ती आहे. हे कंजूस गोलंदाजीसाठी मुंबई क्रिकेट ओळखलं जातं. खऱ्या अर्थानं भांडूप विभागाला बिलॉंग्स करणारा हा संघ मैदानाच्या वरती अगदी चांगली कामगिरी करतोय. परंतु त्या चांगल्या कामगिरीला तडा जाण्याचं काम, तडा पाडण्याचं काम मैदानाच्या वरती संतोष मधने करत असताना चांगली फलंदाजी, कौतुकास पात्र फलंदाजी संतोषच्या बॅट मधून आपल्याला आता इथे पाहायला मिळते. अगदी पहिलं षटक चांगलं फेकलं परंतु ते षटक शाहिद कंटिन्यू करणार का? अजून एक तडाखेबंद चेंडू सीमा पार. सोनार की और एक लोहार की असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती अजून एक तडाखेबंद षटकार. 6 धावा. 6 धावेनिशी आपण पाहतोय 4-6 असं 4 चेंडूंवरती कांचन सर देखील लिहित आहेत. 4 चेंडूंवरती 20 धावा. अगदी आपण पाहतोय या 66 धावा आहेत ना, त्याच ताकदीनं मला इथे बनवायच्या आहेत. माझ्या मनगटात असणारी ताकद आज मैदानाच्या वरती दाखवायची आहे. रॉयल माणसांचा हा रॉयल कारभार आहे. कारण का रॉयल कळंबोलीला बिलॉंग्स करणारा, त्या गावाला बिलॉंग्स करणारा हा संघ अर्थातच मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच डीजे पोपेटा कळंबोली हा संघ मैदानाच्या वरती आता कारभार चालू केलाय. आता कार्यक्रम चालू केलाय. जसा टप्प्यात आला ना चेंडू तसा टप्प्यात कार्यक्रम मैदानाच्या वरती चालू केला. चला क्षेत्ररक्षण थोडं फास्ट लावायचं आहे. भांडूप संघ प्लीज रिक्वेस्ट. शाहिद पुनश्च एकदा एक लांब पल्ल्याचा रनअप. 4 चेंडू फेकलेत, 20 धावा खर्च केल्यात. 66 धावा इथे रोखण्याचा प्रयत्न केला जाणार का? 4 षटकांचा हा सामना आपण इथे अनुभवतोय. इथे आपण आदर्श ट्रॉफी 2025 हे पर्व देखील अनुभवतोय. अगदी कशाचीही कमतरता नाहीये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी क्रिकेट समालोचक निखिल पडते करतोय सहर्ष स्वागत. अजून एक आलाय, अजून एक मोठा धमाका मैदानाच्या वरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. 26 आल्यात. 5 मध्ये 26 आल्यात. काय फलंदाजी आहे, अफलातून फलंदाजी आहे. ही मेहनत आहे ना, ही प्रचंड मेहनत मैदानाच्या वरती घेतली जाते गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी. हे टेनिस क्रिकेट आहे. हे टेनिस क्रिकेट अगदी आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट कशासाठी ओळखलं जातं? आपल्या गावाच्या अस्मितेसाठी ओळखलं जाणारं हे क्रिकेट आहे. 11 खेळाडू एकत्र येत असतात, हे क्रिकेट खेळत असतात. परंतु कुठेही 11 खेळाडूतील कोणत्याही खेळाडूचा गर्व नसतो आणि आपल्या गावाचं नाव मोठं करायचं असतं आणि त्याच्यासाठी ही जिद्दोजहद मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. मग या सामन्याच्या अंतिम रणशिंग कोणत्या संघाच्या माध्यमातून विजयाचं रणशिंग फुंकलं जाणार हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. फिअरलेस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संतोष मदनेच्या बॅट मधून 5 ला 26 आल्यात. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 26 आल्यात. शाहिद खान आक्रमण झालंय.
मोर द विकेट. हायावायचा हा चेंडू चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे यष्टी रक्षकाच्या दिशेनं. बीमरची घोषणा झाली आहे. बीमर यस एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं सांगितलं जातंय. आधीच तारे त्याच्यात उलटे वारे असं म्हटलं जातं. आधीच दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिना. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव येते फलकावरती. धावा कांचनजी लिहित आहेत त्या म्हणजे 33 धावा. आता मोठा फटका म्हणजे झेलबाद फलंदाज नसणार आहे. त्रिफळाचीच फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. राईट मोर द विकेट. यावेळेचा चेंडू मोठा फटका अलॉंग द कार्पेट. आलाय एका धावेसाठी इथे आलाय. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक म्हणजे आपण पाहतोय मैदानाच्या वरती एका धावेनिशी फलकावरती धावा. चला सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. वेळ वाया घालवायचा नाहीये. प्लीज आपलं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे. प्लीज वेळेची दखल घ्यायची आहे. बघा मित्रांनो घड्याळामध्ये आता 4:30चा अवधी झालाय. 4:30 वाजलेले आहेत. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो. याची दखल घ्या आणि हा वेळ आहे तुमच्यासाठीच आहे. सांगतो मित्रांनो या वेळेचा सदुपयोग करा. चला क्षेत्ररक्षण मुलुंड संघ माफ करा भांडूप संघ तिथे सजवून घ्या. फलकावरती धावा 34 धावा. 34 धावा लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. प्रति षटक 16 धावेची गरज असताना आपल्याला हा सामना देखील इथे पाहायला मिळतोय. चला सामना चालू करायचा आहे. 34 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे भांडूप संघ. चला लगेचच नौका गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाजी करण्यासाठी भांडूप या संघाकडून मुबारक शेख. राईट मोर द विकेट. चला पंच थोडी दखल घ्या वेळेची. येस थँक्यू सो मच. षटकाला सुरुवात करायची. गोलंदाज बी फास्ट बी हरी. समोर आहे संतोष मधणेच ब्रह्मास्त्र. आहा खोलात टाकलाय. अडवलंय आता बाटला. तिथून आपण पाहतोय मुबारकचा हा चेंडू अगदी खोलात टाकला होता. एका धावेसाठी फक्त स्ट्राईक रोटेट केली आहे. एका धावेनिशी फलकावरती धावा आल्यात 35 धावा. 66 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय अगदी फलंदाजी करणारा संघ तो म्हणजेच रॉयल कळंबोली माफ करा डीजे फोफेटा कळंबोली हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना समोर तो म्हणजे कनक 11 भांडूप हा संघ. चला जास्तीचा वेळ घालवताय मित्रांनो भांडूप संघ. प्लीज लास्ट कॉल असेल अंतिम पुकार असेल मग आपल्याला पेनलाइज केलं गेलं तर कुठेतरी नाखुश होऊ नका. यस थोडं फास्ट घ्या. डावकुऱ्या त्याचा फलंदाज समोर आला मुनीश शर्मा. पुढे सरसावून बदल आली त्या फुटवर्कचा वापर. लिडिंग एज आणि तिथे झेल टिपला जातोय. कठीण झेल होता. रनिंग स्टनिंग कॅच मैदानाच्या वरती. चला जवळ यायचं नाहीये. टीम मीटिंग नसणार आहे तिथे. प्लीज भांडूप संघ प्लीज थोडं सहकार्य दाखवा. स्पोर्ट्समनशिप दाखवा मैदानाच्या वरती. खेळाडू वृत्ती दाखवा आणि वेळ वाचवा मित्रांनो. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होतोय रेड कॅप परिधान करून. फलंदाज सतीशची फलंदाजी. अगदी पहिल्या सामन्यामध्ये चर्चा झाली होती सतीशच्या फलंदाजीची. आता ती होणार का? अगदी 66 धावांना गबोसणी घातली जाणार का मैदानाच्या वरती? नौका फलंदाज आला. पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच कळंबोली या संघाचा. फलंदाजी करत असताना वैयक्तिक 3 धावांची खेळी करून मनीष शर्मा बॅक टू द पॅव्हेलियन. आता 66 धावांची गरज. फलकावरती 35 धावा झाल्यात. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 10 चेंडू 31 धावा. अंकगणिती विचार करूया. प्रत्येक चेंडू मागे 3.1 या धावेची गरज आहे. चला थोडं फास्ट घ्या भांडूप संघ. खडूसृष्टी आज मैदानाच्या वरती भांडूप या संघाकडून पाहायला मिळाली आणि ती खडूसृष्टी क्रिकेटमध्ये असलीच पाहिजे. कंजूस गोलंदाजी. चला जास्तीचा वेळ घालवू नका भांडूप प्लीज रिक्वेस्ट आहे. येस चला षटक चालू करा. गोलंदाज मुबारक. येस
मॅडम ओव्हर द विकेट यावेळेचा हा चेंडू हा फिरवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय चेंडू सीमा पार षटकार. 41 धावा दफलकावरती झाल्यात. आता 66 धावांची गरज होती. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. पहिल्या चेंडूवरती सचिन जसा आला ना तसा भिरकावून दिला चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून षटकारासाठी 6 धावांसाठी. अजून एक सामना बाकी आहे मित्रांनो. दखल घ्या वेळेची. आज वेळ वाचवली तर उद्या वेळ तुम्हाला वाचवेल असं म्हटलं जातं. का वेळेचा सदुपयोग हा झालाच पाहिजे. पैसा आजचा उद्या तुम्ही कमवू शकाल परंतु वेळ एकदा हातातून निघून गेली ना ती कायमची आयुष्यभरासाठी निघून गेलेली असते. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. मैदानाच्या वरती आता 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. समोर 66 धावांचा भला मोठा डोंगर उभा होता परंतु रॉयल माणसांचा कारभार कसा असतो ना रॉयल माणसांची कामगिरी रॉयलच असते. कळंबोळी संघ मैदानाच्या वरती अगदी चांगली फलंदाजी करतोय. समोर भांडूप संघ देखील त्याच ताकदीने अगदी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु शाहिद वरती आक्रमण झालं. तेच आक्रमण आता मुबारक वरती होणार का. पहिला तर आलाय परंतु या षटकामध्ये काय घडणार. चला सामना चालू करायचा. राईट ओव्हर द विकेट. 3 चेंडू शिल्लक आहे षटकातील. हा अंगाचा वेध घेणारा हा चेंडू होता. तिथे आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजांना आधीच ओळखलं होतं या फटक्याला आणि डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती. हा चेंडू सर्व काही सांगून जातो. 8 चेंडू 25 धावांची गरज. आता उलटी गिनती चालू झाली आहे. 8 ला 25 ची गरज. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मुबारकची गोलंदाजी आहा स्वीप केलाय. पॅडो स्वीप चेंडू फेकून दिला बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून चेंडू सीमा पार आलाय. हा तडफदार षटकार. 6 धावा दफलकावरती धावा झाल्यात. 47 धावा 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 19 अजून बाकी आहेत. 7 चेंडू अजूनही बाकी आहेत. अजूनही दोन्ही संघांचा खेळ अजून मैदानाच्या वरती बाकी आहे परंतु फलंदाजी काय फलंदाजी दाखवली जातीये कळंबोली या संघाकडून. अगदी जर पाहायला गेलं ना तर 2 मोठे फटके आता मुबारक वरती देखील आलेत. पहिल्या षटकामध्ये काय घडलं. पहिल्या षटकामध्ये अगदी खडूस वृत्ती कंजूस वृत्ती दाखवली गेली मिनेशच्या माध्यमातून. त्यानंतर शाहिद वरती आक्रमण झालं. धावा तिथे दुसऱ्या षटकामध्ये 28 खर्च केल्या गेल्या. अद्यापपर्यंत आहेत ना या षटकातील 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 मध्ये आहेत ना 13 आल्यात. शेवटच्या चेंडूवरती किती येणार. समोर सचिन 3 चेंडू 12 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते या वेळेचा कट कॉपी आणि पेस्ट केलाय या फटक्याला. चेंडू भिरकावून दिलाय त्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पार आलाय. हा अतुंग षटकार. 6 धावा षटकार आलाय. आता 6 ला गरज असणार आहे 13ची. शेवटचं षटक आहे. 13 धावांची गरज आहे. 13 धावांची गरज आहे. अजूनही नो टीम मिटिंग. टीम मिटिंग यायची नाहीये प्लीज. भांडूप संघ प्लीज सहकार्य करा. प्रत्येक षटकानंतर आपण टीम मिटिंग घेत आहे मित्रांनो. थोडं सहकार्य थोडं स्पोर्ट्समॅन स्पिरिट तिथे दाखवा. पंच थोडंसं त्यांना क्षेत्ररक्षण सजवायला सांगा लगेचच. चला अजून एक सामना आहे मित्रांनो. दिनकर फोपेटा साहेब व्यासपीठावरती आहात. अगदी आपण पाहतोय त्यांचं देखील आदर्श ट्रॉफी मध्ये करूया सहर्ष स्वागत. चला थोडं फास्ट घ्या. 6 ला 13ची गरज आहे. अगदी आपण पाहतोय
दिनकर सरांचा संघ मैदानाच्या वरती अगदी आज चांगली फलंदाजी करतोय. कोलंबोली हे नाव नाहीये, हे ब्रँड आहे, ब्रँड मित्रांनो. मैदानाच्या वरती अगदी आता 6ला 13च बाकी ठेवल्यात. 66 धावांची गरज होती. गरज आता गरजेची पूर्तता मैदानाच्या वरती होणार का? 6 चेंडू 13 धावा. बॅटल ऑन आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज संतोष तयार आहे. लेफ्ट आर्म अराउंड पहिला चेंडू करपॉनच्या डोक्यामधून डीप मध्ये तिथे प्रोटेक्शन मिळते. फेकी होईल. कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं भांडूप या संघाचं. क्षेत्ररक्षण आहे ना, अफलातून क्षेत्ररक्षण आज भांडूप या संघानं दाखवलंय. एकही झेल सोडला नाहीये संघानं. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं ॲथलेटिझम आहे, सर्व खेळाडूंच्या माध्यमातून दाखवलं जातं. आता 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. कळंबोली संघ जिथपर्यंत सचिन आहे, जब तक सचिन आहे तब तक सब कुछ मुमकिन है असं म्हटलं जातं. सचिन आहे तिथपर्यंत सर्व काही शक्य आहे. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. कळंबोली की भांडूप. 5 चेंडू 12 धावा. सचिन स्ट्रायकिंग एंड वरती तयार होणारा. गोलंदाज संतोष तयार झालाय, चालू झालाय. स्लोअर 1 होता. फटका 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 चाललाय. टाटा बाय बाय. सीमा पार. अलाय अजून एक तडफदार. टिप मिड विकेट क्षेत्रावरून फेकून दिलाय. षटकारासाठी षटकार. अद्वितीय फटका. अगदी कौतुकास पात्र कामगिरी सचिनच्या बॅटमधून. 3rd इन अ रो. तिसरा षटकार आपण पाहतोय. सचिन ऑन फायर. आता 4 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे, जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे असं म्हटलं जातं. या धावा अजूनही रोखल्या जाऊ शकतात. भांडूप संघ जिद्दोजहद करावी लागणार आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना सोडायचा नाहीये. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला कोलंबोली हा संघ आहे ना, हा संघ कुठे हार मानणार आहे? चला भांडूप संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर इथे खेळवण्यात येईल. परंतु 4 चेंडूवर आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 4ला 6 पाहिजेत. सचिनची फलंदाजी कौतुकास पात्र नाही तर अभिमानास पात्र. सतीश चुकीची दुरुस्ती करतोय. सतीश थोरात नाव आहे खेळाडूचं. यस, थँक्यू सो मच. सतीश फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सतीश तयार आहे. आहा, फेकलाय फेकलाय. आपल्या स्लॉट मध्ये आला की टप्प्यात कार्यक्रम, आणि तो कार्यक्रम केला मैदानाच्या वरती. सतीश थोरात हे नाव आहे. या नावाची चर्चा या मैदानाच्या वरती केली जाणार आहे. आणि त्याची बॅटिंग आहे अफलातून बॅटिंग. विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला. आणि अगदी आपण पाहिलं सतीश थोरात यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि संतोष मदने यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत. डीजे फोपेटा या संघाचे ओनर, अर्थातच कोलंबोली या संघाचे ओनर दिनकर सर यांच्याकडून आलेला आमच्यापर्यंत, आणि ते आम्ही देतोय. आणि मॅन ऑफ द मॅच. चला नाणेफेकीचा कॉल लगेचच यायचा इथे. पनवेल संघ एका बाजूला, पनवेल एका बाजूला. कळंबोली मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडला जातोय सतीश थोरात. चांगली फलंदाजी. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला इथे मिळाली. मॅन ऑफ द मॅच सतीश यायचा आणि इथून आपलं पारितोषिक आमच्याकडून घेऊन जायचं. वैयक्तिक सतीशसाठी 500 रुपये आले ते म्हणजे संघ मालक